अजितदादांच्या निधनानंतर अनेक प्रश्न कायम असताना आणखी एक प्रश्न राज्यासमोर उभा आहे किंवा सरकार समोर उभा आहे असं आपण म्हणूया की तो म्हणजे येत्या मार्च महिन्यात जो राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे तो अर्थसंकल्प नेमका कोण मांडणार। कारण अजित पवार हे उपमुख्यमंत्री असण्यासोबत राज्याचे अर्थमंत्री सुद्धा होते। 23 फेब्रुवारीपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे आणि 6 मार्चला अर्थसंकल्प मांडला जाईल। अर्थमंत्री अजित पवारांच्या पश्चात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा अर्थसंकल्प सादर करू शकतात अशी शक्यता आहे। या आधीच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना अर्थ खात्याची जबाबदारी फडणवीसांकडेच होती, त्यांनीच अर्थसंकल्प सादर केला। त्यामुळे यंदाचा हा अर्थसंकल्प सुद्धा देवेंद्र फडणवीसच मांडतील अशी दाट शक्यता आहे। आणि एकीकडे अजित पवार